सती सावित्रीच्या पाठीवर त्यांचे असण्याचं ढोंग करून हे ज्वानीनं मोसमोसलेलं पाखरू कसं शांत झोपलंय. पण हिला कुठं माहित आहे की हा कल्याणराव पाटील एक अस्सल फड्या नाग आहे. चावा घेण्यापूर्वीच नुसत्या स्पर्शाने विष उतरणारी औलाद आहे. लग्नाच्या मांडवात नवरीच्या रूपात जेव्हापासून तिला पाहिली तेव्हापासून ती अंतकरणात ठसकून बसली. कधी एकदा या उमलत्या कळीला कुस करतोय असं आमच्या मनाला झालं होतं. आणि म्हणून अक्कल चालवून विजयाला आम्ही मुंबईला पाठवला. तिथल्या साहेबाला आम्ही फोन करून सांगितलं 5 लाखाच्या ऐवजी 10 लाख रुपये देतो, पण विजयला 1 महिनाभर घरी पाठवायचा नाही. साहेब, तो मुंबईचा साहेब आमच्या हातातलं खेळणं आहे. अरे नोटा फेकल्या ना की राजाची राणी सुद्धा खाली येते. सविता शांत झोपली आहे. बऱ्या बोलानं आमच्या इच्छा पूर्ण केल्या तर ठीक, नाही तर तिच्यावर एखादा वाघ एखाद्या हरणीची शिकार करतो त्या पद्धतीत याची शिकार केल्याशिवाय राहणार. शांत झोपले. तिचं झोपलेलं रूप पाहून आमचा बदन उभरून आलेला आहे. तेव्हा एकदा तिला मिठीत घेतोय असं झालेलं. तिला पहिली जागी करतो आणि नंतर तिच्याकडे पाहतो. तुम्हाला काय पाहिजे का? सविता, अशा वेळेला या शांत निवांत एकांत रात्री एका स्त्री जवळ एका पुरुषाला काही पाहिजे हे तुला समजत नाही? मामाजी, काही पाहिजे का तुम्हाला? मला पाहिजे ना. या जगाच्या पाठीवरची कोणती संपत्ती आणि कोणताही आनंद नको आहे मला. या जगाच्या पाठीवर जर सोनं चांदी पैसा अडकसायचा आहे तर ते नको मला स्वर्ग सुख नको, मला काही नको. सविता, मला फक्त तू पाहिजे. असं करू नका मामाजी, मी तुमच्या पाया पडते. मी तुमच्या मुलीसारखी. किती योग्य बोललीस. मी तुमच्या मुलीप्रमाणे आहे, मुलीसारखे आहे. अगं मुलीसारखे आहेस पण मुलगी तर नाहीस ना. सविता, बरं बोलणं माझ्या प्रेमाला कबूल हो. आजची रात्र ही तुझी वैरेची रात्र आहे असं समजलंस तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. आणि तू मला हवी होतीस म्हणून विजयाला मी मुंबईला पाठवला. ओरडून अख्खा गाव जागा केला तरी सुद्धा विजय इथे येणार नाही. बोल, माझ्या प्रेमाला कबूल आहेस का नाही? अरे नालेका, तुला असं बोलायच्या अगोदर तुझी जीभ कशी गळून पडली नाही? असं बोलताना तुला काही शरम पण वाटली नाही का? शर्म जिसे आती है सविता, शर्म जिसे आती है वो शर्म से शर्माता है. शर्म जिसे आती है वो शर्म से शर्माता है. अरे मैं खुद बेशर्म हूँ तो शर्म मुझसे ही शर्माती है. सविता, बऱ्या बोलानं माझ्या बाहुपाशात माझ्या भावना शांत कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, याला जबरदस्ती म्हटलं तरी चालेल. आणि तू तुझा प्राण देण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा, तू मेलीस तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नावर मी माझ्या भावना शांत केल्याशिवाय कधीच राहणार.
सुद्धा या कल्याण पाटलाच्या भिंतीतून कसलाच आवाज बाहेर जाणार नाही. सविता, सत्ययुगामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करताना कृष्णाने तिची लाज झाकण्यासाठी वस्त्र पुरवली, पण या कलियुगामध्ये तुझी इज्जत वाचवण्यासाठी कोणताही कृष्ण इथे येणार नाही, कुठलाही भगवान परमेश्वर इथे येणार नाही, तर फक्त तू आणि मी. माझ्या प्रेमाला कबूल हो, अन्यथा तुझ्यावर मी जबरदस्ती केल्याशिवाय राहणार नाही. कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळूनी उधळतो जीव माय बापा, मन वायुरी पेटला खेळ मांडला. सविता, कित्येक दिवसापासून उरी असलेली अपेक्षा आज तू माझ्या पूर्ण केल्यास. काही नको मला आता. यापुढं ज्या वेळेला माझ्या लक्षात येईल, ज्या वेळेला माझ्या भावना तयार होतील, त्या वेळेला तुला माझ्या प्रेमाशी कबूल व्हावं लागेल. देवा परमेश्वरा, अरे काय झालं, मी कोणाला तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीची राहिले नाही. मामाजी, का केलं तुम्ही असं? आता मी माझ्या विजेला तोंड कशी दाखवणार? अगं, या गोष्टीचा पोवारा नाही झाला तर कोण तुझ्या इज्जतीवर शिंतोडे उडवणार आहे? आणि जर एखाद्याने तसा प्रयत्न केलास तर बंदुकीच्या गोळी त्याच्या छातीत घालून त्याच्या छातीची चाळण केल्याशिवाय राहणार. आणि या गोष्टीचा तू जर कुठं पोवारा केलास किंवा या गोष्टीतला एक शब्द जरी विजयला बोललीस तर सविता, तुझ्या अगोदर मी त्याला या जगाच्या पार करेन. तुला विधवा केल्याशिवाय राहणार नाही. मला काय वाटतं का मी गप्प बसेल? नाही, मी गप्प बसणार नाही. मी सर्व जगाला वरडून सांगाल की तुम्ही माझा बलात्कार केला. सगळ्या गावाला ओरडून सांगणार तू
सगळ्या जगाला ओरडून सांगणार हो. मी तुझ्यावर बलात्कार केल्याची घटना तू सांगणार. ए विश्वाच्या देवानो, या भाला लोकांना, अरे सविता मी त्याच्यावरती रेप केला, मी त्याच्यावरती बलात्कार केलेला, हे सर्वांना सांगणार आहे. सगळ्यांना सांगणार आहे. सविता पण तुझा ठाऊक आहे तुला, अगं तू इतरांना सांगायला जिवंत राहिली पाहिजे. मला माहित आहे या गोष्टीचा तो पोबारा करणार आहे, पण तो पोबारा होण्या अगोदर आणि आमच्या इज्जतीचे ढांगळे निघण्या अगोदर मी तुला या जगातून पार करणार आहे. ज्याप्रमाणे विजयाच्या पहिल्या बायकोला संपवली, ज्याप्रमाणे या गावातल्या नाचणारीला संपवलं, त्याचप्रमाणे तुला संपवून मी आंब्याच्या झाडाखाली तुझा पुढगा पुरणार आहे. मामाजी, आम्हाला मारायचं नाही, मला जगायचंय. माझ्या विजयासाठी मला जगायचंय. मला मारू नका. आता तू किती गोड बोललीस ना, तरी आता तुला मला संपवावीच लागेल. कारण मला माहित आहे तू या गोष्टीचा बोभाटा केल्याशिवाय राहणार नाहीस. नाही ना मामाजी, मी तुला जिवंत- मी कोणाला संपवलेलं आहे. इथं जर थांबलो, हरामखोर तो आमचा नोकर जरी थाला तरी सगळा घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. इथं आपण थांबलंच नाही पाहिजे. ताबडतोब तिथून पळ काढला पाहिजे. लगेच गेलो अरे विषय काय करतोस तुले? मला जिम्याने आणि गफुऱ्याने सगळं काही नाही नाही नाही, तिला कोणीतरी मारलं. माझ्या पहिल्याही बायकोला तूच मारलं. नाही नाही, अरे असं कसं बोलतोस? अरे मी तुझा बाप आहे विजू. अरे बाप नाही, तू एक विषारी साप आहे. नाही नाही, विषय असं करू नकोस. यासारखा बाप जर या धरतीवर जन्माला आला तर बापावरचा विश्वास अरे मारू नकोस विषय मारू नकोस. अरे मी तिला नाही शेवटचा मारलं. श्वास घे आता. नाही नाही, अरे नाही विजय मारू. अरे काय केलं तू तुझ्या वडिलांना? अरे या खेळाची विषारी नागिन तूच आहे. आणि तुझ्या आई सारखी आहे विजय. त्यासाठी नको तेवढा त्रास. अरे नाही 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 नाही, हे सगळं तुझ्या बापाची करमणूक. बापाची करमणूक नाही, तुझ्यामुळे झालेलं आहे. नाही नाही विजय, आता? अरे मला सोड. तू पहिला अरे मी तुला लहानचं मोठं केलं. नाही. मी या दोन्ही हरामखोरांना जीवे मारले. आता असाच पोलीस स्टेशनला जातो आणि माझ्या गुन्ह्याची कबुली मीच देतो. मित्रांनो, या ठिकाणी वगनाट्याची कामगिरी संपलेली आहे आणि पुन्हा रसिकांना सांगतो, हुंडा कोणी देऊ नका आणि हुंडा